शेठ आणि आदित्य शेठ आम्ही नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 8 आणि मी येऊन पोचलोय बरोबर हातकांब्याक. कारण सकाळी मी निघालोय घराकडनं. आधी जाऊचं आपल्या लोट्यात आहे गाडी भरू का, त्यामुळे सकाळीच निघालोय. आता आम्ही ब्लॉग चालू करतोय, तर बरोबर हातकांब्यात आहे. तर चला जाऊया आपण, हे प्रवास सुरू करूया. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा हो. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता जाऊया सरळ लोट्यात. नाश्ता पाणी झालेला, मस्त की मॅगी खाल्लंय हवे बाजूकच, हे बघा. आणि आता मी निघालेलो आहे पुढच्या प्रवासात. चला जाऊया. तसं बाहेर दिलोय. अरे रे रे, आंब्याची गाडी पलटी झाली. ही बघा, ही झाडची बाराटा आहे. अरे असं एक तर आंबो नाही आणि इकडे आंब्याची गाडी पलटी. ही गाडी होती वाटतं, त्याची गाडी होती काय माहिती. काय करणार, एक तर आंबो नाही आणि रत्नागिरीकरांना जरा चौकात चला. बरोबर नाक्यावर हातकांब्याच्या गाडी झाली आहे पलटी. कधी झाली काय झाली माहिती नाही, पण आता जरा काढतात, आंबे गोळा करतात. तर आंबा अजून सुरुवात नाही, आणि सुरुवात नसतानाच पहिली ट्रिप अशी काय. असं झाला ना की वाईट होता का काय ना. काल आमची पण बाग जळली भाजीची. जीवा एवढा लागता ना, कारण पीक समोर दिसता, उत्पन्न समोर दिसता, आणि काय तुमका सांगू, काय बोलूसारखं नाही. अहो दे, होतं तर चांगल्यासाठी होतं असं म्हणायचं, आणि आपण चालत राहायचं. चला आता जाऊया डायरेक्ट. आता मी काही थांबणार नाही, कारण भूक लागली होती, ती भूक भागवली आहे मी. आता सरळ कंपनीत जाते ना, तर मोबाईल काय अलाउड नाही. बघूया कसं काय. पण आता पोचू, माका चांगले 9 वाजता पोच, पण माका 8 वाजले हातकांब्यातच. बघूया आता किती वाजेपर्यंत पोचतो. 10 वाजेपर्यंत तरी पोचलोय, तरी काही टेन्शन नाही. आता येतील फोन सगळ्यांचे. चला जाऊया पडावर. तर मित्रांनो, बरोबर मी भाव नदीच्या ब्रिजवर आहे. हा ब्रिज पण चालू केला नाही, काय विषय नाही. पण आता ना येता येता निवळीचा उतार उतरत, आणि शेवटच्या टर्नला डंपर जो काय गेलो ना खाली, काय बाबा खराब आहे बाबा. कारण उतारच एवढा खतरनाक ना, काय विचारून सोय नाही. यात डंपर गेलो, असं गेलो की काय ते का हाच नाही पाठी पुढे असं गेलेलो. त्यामुळे त्या उतारता ना तुम्ही ना काळजी घ्यावा जरा. 5-10 मिनटं लेट झाला काय विषय नाही, पण गाडी व्यवस्थित चालवा. गिअरवर कंट्रोल करून बघा. जे ब्रेकवर गेला तर नाही आवडणार गाडी. त्यामुळे जर नवीन कोण असत नाही या रोडला, आपण चौकाशीच यावा. काय घाय नाही, आरामात यावा. तर मित्रांनो, बरोबर आलो संगमेश्वरला. आणि या संगमेश्वरला आलो, गाडी लागत तुला रिवर्स टाकला ना. आणि ब्रिजचं काम चालू असल्यामुळे सिंगल साईड चालू आहे. ते 4 व्हीलरवाले आम्ही थांबला एक साईडला, तर हे बघतात तरी पण घुसतात मध्ये. काय करायचं त्यांचा बाबा. आम्ही थांबलेला आहे बघतात, बाजूची गाडी कशा थांबली आता तरी विचार करा. लाल 4 व्हीलर आलो, मागासपासून पुढे येऊ बघता.
मित्रांनो पोचलो आहे बरोबर चिपळूण क्रॉस केलंय. आता आपलं परशुराम घाट चढून सुरुवात करी जाऊया, कारण टाइम झालो 10 वाजले. 9 वाजता बोलले ना, 10 वाजले तरी अजून पोचत नाही. ठीक आहे, मस्तही फ्रेश झालंय आणि मी परत निघालोय. तर आता जाऊया डायरेक्ट कंपनी. डायरेक्ट जॉब चांगला नाही आणि एंट्री करून गाडी भरून घेऊया पटापट. खाली काही करूच्या ती तुमका पुढे सांगते. आता आधी पहिला जाऊया, एंट्री करूया, गाडी भरून घेऊया. मोबाईल अवेलेबल नाही, म्हणजे मोबाईल आतमध्ये नेऊन देणार नाही. मी लास्ट टाइम गेले ना तेव्हा कायच घेऊन माझी पाण्याची बाटली पण त्याच कंपनीला इसारलोय. काढूक सांगला नाही ती. हेल्मेट घालून तर लागणार. हे बघा हेल्मेट घालणार मी. पण एकदा काय आता डायरेक्ट का मिळेल, मी गाडी भरून बाहेर येऊन मिळेल. चला बाबा. तर मित्रांनो आल्या कंपनीजवळ एंट्री केली. नेरोलेक्सचा पेंट भरायचा आपल्याला, तर एंट्री केली आणि आता आपण जाऊया. आता मोबाईल आणि कॅमेरा सगळा जप्त होणार. तर आता डायरेक्ट बाहेर इल्यावर आता वाजले किती माहिती आहे काय, 10 वाजले. तर किती वाजता बाहेर यायचं ते बघायचं आहे. हेल्मेट बिल्मेट घातलं आहे आपण, आता काय सुटका नाही. चला. तर मित्रांनो मी निघालोय कंपनीचा भरून, पण त्याआधी पहिले वाजले किती बघा. आधी बरोबर संध्याकाळचे 5:30 झालेले आहेत आणि एवढी भूक लागलेली आहे ना, काय विचारून सोय नाही. काहीतरी नाश्ता करू बाबा आधी. पहिला जातोय नाश्ता करूया, त्यानंतर पुढतो प्रवास. कारण सकाळपासून काय खाल्लेलं नाही, पोटात कावळे ओरडायला लागलं बाबा. चला जाऊया आधी पहिला टपरीत थांबूया, नाश्ता करूया, त्यानंतर पुढचा प्रवास सुरू करूया. आता आपल्या गावचा मापे. आता गाडी खाली करू का, गेल्या कधी पहिली ऑर्डर भेटली त्याच्या मला काय टेन्शन नाही. रविवार असून पण म्हणजे सोमवार खाली होणार गाडी. तर चला पहिलं जाऊया, मस्तपैकी चहा नाश्ता करूया आणि त्यानंतर पुढचा प्रवास आपलं सुरू ठेवूया. चला. तर मित्रांनो लावले गाडी साईडला ही बघा. आणि आता ना पुढे टपरी आहे, टपरीवर मस्तपैकी नाश्ता करतोय, कारण भूक लागली आहे जोराची. चला नाश्ता करून घेऊया. तर मित्रांनो लागली आहे भूक. पहिला आधी जाऊया मस्तपैकी काहीतरी खाऊया, कारण सकाळपासून काय आपण खाल्ला नव्हता. एक टपरी दिसलेली आहे आपल्याला, जेवूया. आमलेट बिलेट काय आमलेट भुर्जी, डबल भुर्जी बनवा ना. हां दादाकडं मस्तपैकी नाश्ता करूया. आणि सकाळपासून ना थोडी भूक लागली आहे. पाणी बॉटल द्या नाही. हां थंड द्या, थंड द्या. हां 20 वाली. तर चला पहिला ती भूक पोटाचा भागून टाकते, त्यानंतर पुढचा. चला भुर्जी खाऊया पटापट, गरमागरम. तर मित्रांनो मस्तपैकी ना एकदम भारी अशी अंडा भुर्जी खाल्लंय. आता मी निघालोय. आता जाऊया. आता काही थांबवतो नाही, फक्त डिझेल टाकूया खाली खेड्यात जाऊन. पुढे अमित चलता त्याका फोन लावत आपण पुढे डायरेक्ट जाऊन पोहोचूया तर वाशीत. मस्तपैकी सूर्यनारायण पण वरती आलेले, खाली जात आहेत. सॉरी संध्याकाळची वेळ आहे. मस्त वाटतं. आणि या साईडला खाली पाठीमागे मी गाडी लावलं आहे. तर चला जाऊया डायरेक्ट वाशी. हे बघा आपली गाडी डोरेमॅन आणि हा पुढचा समोरचा नजारा. वाव नाईस. तर मित्रांनो डिझेल टाकलंय आणि मी निघालोय पुढच्या प्रवासात. तर आपल्या रनिंगला लागलेलो आहे. तर चला जाऊया पटापट. हे कोण किरणो
किरण बाबू नाही खानोलकर तुम्ही मला किरण की काय खानोलकर चला तर चला मित्रांनो जाऊया पटापट वाशीत जाऊन झोपूया कारण आपल्याला जाऊचं अरे बाबा ह्या बघ काय अरे बाबा एम एच 8 गाडी टाटाची अरे ह्याची गाडी नाही ना होय तिचीच ती वाटतं नवीन गाडी रत्नागिरीची घेतलेली गाडी तीच आज वाटतं ती अरे काय कशी केली बघा काय चला जाऊया पटापट न थांबता आता थांबायचं नाही हे गाय 4 व्हीलरवाले भरपूर दिसतात मानगावात फक्त ट्रॅफिक होता नाही तर माती करतील माझी डिझेल टाकलंय पण डिझेल टाकलंय तर काय वरच गेला नाही काटवा कसा वर येत डिझेलवर होती गाडी आणि मी 5000 डिझेल टाकले आता जाऊ दे चला आषाढी बोगदा एक नंबर फिलिंग ना स्वर्गात जाऊची एकमेव वाट जा बाबा तर मित्रांनो लोणेरे क्रॉस केलंय आणि आता ना समोर ना मयो येता तो सांगता की मानगावात ट्रॅफिक झालेला आणि अमित पण गेलो पुढे ते ना तो पण म्हणतो की मानगावात ट्रॅफिक झालेला हा आता जो मध्ये आता मी जेव्हा म्हाडात होते ना म्हाडात तेव्हा तो आनंद भवन हॉटेलला क्रॉस केला होता म्हणजे कुठल्या बाहेरच्या आनंद भवन हॉटेल तो आत्ता तो अजून मानगाव क्रॉस केला नाही मी मानगावात पोचले तरी आता मी पोचून थोड्या टायमात लोणेरे क्रॉस केलं आहे तर बघूया काय करणार ट्रॅफिक असला तर काय चलो का हळू काय पर्याय नाही ट्रॅफिक असला तरी तर बघूया कसं काय चला तर मित्रांनो त्याची भीती होती तेच झाला बरोबर 8 वाजता पोचले होते मी मानगावात पण मानगाव अजून सुरू झाला नाही मागेच ट्रॅफिक एवढा जाम झाला बघा अजिबात झालं तर नाव घेत नाही आणि हे बघा मयो बघित पण नाही चला तर ह्या हळूहळू ट्रॅफिक एवढ्या किती वाजतात बघूया आता वाजले 8 वाजून 5 मिनटं झाली आहेत तर बघूया किती वाजतात हे 4 व्हीलरवाले ना 2 मिनटं थांबवक नाही मागत 2 मिनटं जर इकडे तिकडे घुसले नाही ना ते बरोबर ट्रॅफिक सुटता काय आहे बघा तू बघा गेलो तिकडे 4-4 5-5 लाईनी लावून पुढे सिंगल रस्तो हा कसा होणार काय जाणार जर चला बघूया किती वाजतील ते आता लावूया आता काय करूया थांबून तरी काय पर्याय नाही 10 वाजतील ट्रॅफिक क्लिअर होईल तोपर्यंत आपण पोहोचू काय तर मित्रांनो बरोबर 1 तास लागलो मला मानगाव क्रॉस करू काय करणार इलाज नाही आता परत इंदापूरला हा म्हणतोच बाबा ट्रॅफिक आता किती हा काय आता बघूया आता आधी जाऊया नाहीतर अंदाज घ्यायचो कितीचा आता बघायचा मागेच काहीतरी थांबून जेवूया तासभर टाइमपास करूया आणि त्यानंतर मग पुढे जाऊया कारण काय उगाच ट्रॅफिकमध्ये राह काय अर्थ नाही त्याच्यामुळे आपण थांबलेला परवडत डिझेलचं डिझेल जातला आणि आपलं टाइम पण फुकट जातो जे थांबून जेवूया त्यानंतर जाऊया उभे आधी बघते कसं काय चला तर मित्रांनो इंदापूर क्रॉस केलंय बाबांनो एवढा काय ट्रॅफिक नव्हता होता पण तो एवढा नव्हता रनिंगमध्ये होता झापूक करून
गाडी काढलंय इले बाबा हायवे गेले. आता फक्त एकच टेन्शन हा ते आकादेवी म्हणून हा मंदिर का वाटतं गडपच्या मागे होय मागे गडपच्या मागे ते ब्रिजचं काम चालू हा. ते फक्त ट्रॅफिक भेटतं नाही. थंय जर ट्रॅफिक नाही आला लांबच्या लांब तर मग 2-2.5-3 तास काही गेले नाही. त्यामुळे आम्ही काही जेवत नाही आता कारण इंदापूर मला क्लिअर भेटला. फटाफट निघालं आहे इंदापुरात. आता म्हटला थांबून चालणार नाही. आता फटाफट जाऊया आणि साराच्या आसपास जाऊन मग जेऊया. पुढे जाऊन ते ब्रिजच्या पुढे जाऊन जेऊया कारण हा ब्रिज खतरनाक ब्रिज आहे. आता थंय जर ट्रॅफिक मिळाला तर काही खराच नाही. त्यामुळं थांबणार नाही होय कारण आताच मी 5-6 वाजता काहीतरी खुर्जी खालोय. त्याच्यामुळे भूक तर नाही जाया डायरेक्ट. चला. तर मित्रांनो जे ट्रॅफिकचे एरिया होती ना ह्योच एरिया बाबा माका ते काय ट्रॅफिक मिळाला नाही. चांगली गोष्ट झाली. आता पुढे जाऊन काहीतरी म्हणजे आता सारावरच आता वाजले की 10 वाजले ना 11-11:30 पर्यंत सारावर पोहोचन मी. पुढे जाऊन आपण मस्तपैकी जेवूया. आदित्य कराडे पण हा आपल्यासोबत. तर ही समोरची गाडी जी दिसता ना तुमका दाखवतो हे बघा. समोरची गाडी जी दिसता ना ती गाडी HP गॅस. आता सगळ्यात आता काय बोलू महागडी गाडी म्हटलं असं झालं. आणि महागड्या गाडी तो ड्रायव्हर किती महत्त्वाचं असत आता आत्ताच्या कंडिशनला. बरोबर ना. HP गॅसची गाडी भरून चाललेली आहे की एमटी करून चालली आहे ते माहिती नाही पण हा. तर मित्रांनो इले साराच्या बाप्पा त्यासाठी लावले गाडी. आता जरा सारावर जाऊया मस्तपैकी जेवूया. सारा म्हणजे साराचं धाबो. मस्तपैकी जेवूया जाऊन आतलो तर आतल्यासोबत जेवूया. चला फटाफट भूक लागली आता. तर मंडळींनो सारावर आलेलो आहे आम्ही मस्तपैकी. आता जेवणार आम्ही. आता अमित शेठ आहे तिकडे आदित्य शेठ आहेत. आता मला दोघी शेठ आम्हाला जेवायला घालणार आहेत. आता मला टेन्शन नाही. काय काय आहे जेवण? व्हेज पाहिजे नॉनव्हेज? नॉनव्हेज ना. आज रविवार नॉनव्हेज. हे बघा आदित्य कराडाची गाडी साईंची पालखी आई भवानी. तर मी लावले पंपात गाडी आहे. तर चला जाऊया पंपात आणि त्यानंतर आता वाशीत जाऊन झोपूया. वाशीत डायरेक्ट मस्त मी जेवलाव. आम्ही होतो मी आणि आदित्य तिघांनी जेवलाव आणि आता जाऊया वाशी. तर मित्रांनो आलो फायनली आपल्या ऑफिसजवळ. तर आता इथे आराम करतो मस्त आहे की. आम्ही वाजले आहेत बघूया मग दाखवत आहे 12:30. तर चला मस्तपैकी आराम करूया. आराम केल्यानंतर सकाळी 7:30 वाजता बोलवलेला आहेत ना 4 किलोमीटर आहे आणि 7 वाजता उठलून गेलं तरी काय टेन्शन नाही. मस्तपैकी गाडी लावली साईडला आणि आता आराम करूया. चला गुड नाईट. आता भेटूया उद्या सकाळी. तर मंडळींनो शुभ सकाळ. मस्तपैकी उठलो आहे आणि फ्रेश झालो आहे मस्तपैकी तोंड बिंड धुवून. आता बरोबर 6:15 झाले आहेत बरोबर. 6:15 वाजता मी शटर मारतो आहे. आपण जाऊया आपल्या लोकेशनला डायरेक्ट. 7:30-7:45 पर्यंत बोलवला ना जायपर्यंत जेवढे वाजतील. चला जाऊया लोकेशनला. गाडी खाली करूया पटापट. त्यानंतर पुढचं प्लॅन काय असत तो बघूया. चला.
मित्रांनो पोचलो आहे लोकेशनला. जे लोकेशन पाठवलं ना तिथं येऊन पोचलो. आता बघूया, एक 15-20 मिनिटात येतो बोलला. तर बघूया किती वाजता येतो जो. गाडी थोडं क्रॉसिंग मारायचं आहे काय बोलतो आहे. तर चला गाडी खाली करून घ्या पटापट आणि पुढचं नियोजन लावूया. कारण गोव्याचा किंवा कुठला माल मिळतो का बघूया. त्यानंतर पुढचा प्रवास आपला सुरू होईल. तर आता गाडी खाली करून घेतो आणि त्यानंतर आपण थांबूया. चला आधी गाडी खाली करूया. तर मित्रांनो फायनली गाडी आपली खाली होऊन सुरुवात झालेली आहे. तर होईल आता 1-2 तासात, कारण क्रॉसिंग मारूची आहे. त्यामुळं 4-5 गाडी आहेत. बघूया आता किती वाजेपर्यंत येते. तोपर्यंत आता मी व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय, टाटा. चला.